आता पुन्हा पकडावी लागेल असं वाटलं. सरळ जायचं 58 किलोमीटर पण स्ट्रेट जाणे, उसके आगे भी स्ट्रेट. बिबट्या असा असू द्या असू द्या असायला. मित्रांनो तो रस्ता बघा असला भारी. आपण इथनं जाणार आहोत. कार सगळ्या या हरिश्चंद्रगड चढ जरी आला तरी कडनं कुठनं ऍक्सेस साठी त्यांनी तिथे हे बनवलं आणि पुढे किल्ले. काहीतरी भारी और चालतंय. चला हरिश्चंद्रगडा पुन्हा येतो. तुझ्या प्रत्येकाचा कलर वेगळा आहे प्रत्येकाची. आणि लवकर लवकर जर नेटवर्क आलं तर बरं होईल. स्वेटर होता. आपको एक बार है ना होटल का व्यू देता हूँ. और ये है जहाँ पे मैं रुका था. वो बढ़िया चीज़ थी, मज़ा आ गया. अब हम जाने वाले मालशेज घाट से पेण को. आणि पेणला जाताना रस्ता मला इकडनं कुठनं दाखवते काय माहिती. आणि हा सिन्नरचा बस स्टॉप पूरा रास्ता खाली पड़ा है. और सुबह सुबह थोड़ा सा भगाऊंगा नहीं, स्लोली चलाऊंगा. थोड़ा सा गाड़ी को गर्म भी होने दो, उसके बाद में देखते हैं क्या करना है. तो सामने जो रास्ता है सुखद रस्त्याची आस आता पुन्हा पकडावी लागेल असं वाटतंय. कारण की हा रस्ता किती वेळापर्यंत खराब आहे काय कळत नाही. नाही रस्ता चांगला आहे, एक नंबर. हाँ हाँ डांबर का रोड ये जो सुकून देता है ना मेरे टायरों को, वो तब अच्छा लगता है मेरे को. आराम 100 कुछ भगाने का जरूरत नहीं. कितना भी खाली रास्ता दिखो भगाने का कोनो जरूरत नहीं है. ये दुबलापन है. आराम से क्रूज करते जाओ. 100-120 के कुछ है, कुछ उसके ऊपर जाने का जरूरत नहीं है बिटवा. असं आरामात जाणार. असा हात बीत एकदम तोरात पाठण कळा आली. आज माझा राजा बसला, आज तुमचा राजा बसला तख्त मराठीवरी. राजा बसला तख्त मराठीवरी. 58 पण नंतर पण आपला सरळ जायचं. 58 किलोमीटर पण स्ट्रेट जाना, उसके आगे भी स्ट्रेट जाना. स्लाइड बीट कुछ तो होगा. सुट्टीचा 50 वाटा वाटा घाली ते मावऱ्याला ताजा है ताजा बऱ्याशी जलतय. वाइल्ड क्रॉसिंग. बिबट्या बिबट्या होता. बिबट्या असा असू द्या असू द्या असेल असेल. वाव सह्याद्रीचा एक एक भाग असं सुंदर वाटतोय ना मित्र बघायला. तो इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे. सर्व पर्वत रांगा ज्या आहेत त्या खूप 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 भारी वाटतात. आणि पावसा नसला तरी ते सुंदर दिसतात. भाग्य जसं म्हणतात ना ते हेच बाई.
आणि यातूनच आपण आता खालती उतरणार आहोत कोकणात. म्हणजे मुंबई साईडवरून खालती जे चालू होतं कोकण, ते कोकणात उतरणार आहोत, म्हणजे आपल्या एरियात. मित्रांनो, तो रस्ता बघा असला भारी. आपण इथनं जाणार आहोत. हो, एक नंबर. आपण इकडनं जाणार आहोत. जबरदस्त घाटाचा रस्ता सह्याद्रीच्या मधी. भारी यार, 2 दगडाच्या मधला रस्ता. अरे पूर्ण तसंच वाटतं. हाय 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 हाय. अरे काय आहे, असलं भारी आहे. बेकार. अडला हे पण भारी आहे. सगळंच कसं काय एवढं भारी असू शकतं रे बाबा. सह्याद्री आहे, भारी तर असणारच. हे बघ असले काय तळा बघ, असला भारी वाटतंय तो. बावऱ्या तला बघ, असलाच भारी आहे. आणि एवढा व्ह्यू आईच्या गावात असला मोठाच्या मोठा आहे. तळा आहे का नदी आहे काय माहिती. रस्त्यांकर आईच्या गावात ती नीड पण आहे. नडती बघा तू. समजतच ना कुठे हरिश्चंद्रगड आहे, किंवा नसेल दिसत. नाही हरिश्चंद्रगड, सरळच्या सरळ आहे हरिश्चंद्रगड. बघूया, वरती केल्याशिवाय नाही समजणार असंच वाटतंय. माळशेज आता फक्त 16 किलोमीटर 23 मिनिटाचा रस्ता चांगला वाटतोय. घाटाचा रस्ता आपल्याला भेटते की नाही भेटते ते माहित नाहीये, की मी मधनं जाणार का कळत नाही. माळशेज घाट चंद्रगड काय माहिती कुठं आहे, पण हा अरे कधी दिसतोय तो असं झालंय. मला थांबून बघावं लागेल कोणता, असं एवढी उत्सुकता झाली बघायची. यार नको नको, कॉन्क्रीट नको, आपल्याला डांबरच पाहिजे. रोड डांबरी का रहेगा हमारा, रोड डांबरी का चाहिए रे बाबा, कॉन्क्रीट का नहीं चाहिए. ऐसे ऊपर खाबर गिरे हमको नहीं पसंद. ए बाबू तो समोरचा व्ह्यू आणि धरण आहे. आयला कॉन्क्रीट रस्ते भारतात. होय होय, पाणलोट क्षेत्र सगळ्या या हरिश्चंद्रगड सरळच्या सरळ तोच आहे तोच. या डोंगरांचं जो पाणी आहे ना, ते सगळं इथं थांबलं जातं. म्हणजे इथून सगळं येईल. काय पावसाळ्यात भरत असेल आणि काय किती सुंदर दिसत असेल. आणि पातळी आहे ना पाण्याची, ही जास्त डाऊन नाही गेले. आता मे आला, आता जून पण लागला, म्हणजे पाऊस अजून पडला नाहीये आणि पातळी अजूनही पाणी आहे. म्हणजे नाशिकसाठी हे डोंगर किती महत्त्वाचे आहेत. आणि घरं जी आहेत ना, त्याच लेवलला घरं पण आहेत, त्याच्यामुळे तेवढ्या वरती पाणी येत नसेल. पावसाळ्यात जरी आलं तरी कडनं कुठनं तरी सोडत असतील. पावसाळ्यात काय वाटत असेल ना भाई. अरे असं वाटत सगळीकडे जावं. म्हणजे तामिणी घाट, माळशेज घाट. आता मी तर उन्हाळ्यात आलो, भर उन्हात आहे, तरी पण मला असं वाटतं की तामिणी पावसाळ्यात परत यावं. माहित नाही येणं होईल की नाही होईल. गेल्या वर्षी यायचं होतं पण नाही पॉसिबल झालं, सोबत कोणीतरी. यावेळी मस्त स्वतः यावं, सिंगल राहावं, बास जबरदस्त मज्जा यार. भारी रे. वरती वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉल्सला ॲक्सेससाठी त्यांनी तिथे हे बनवलं, स्टेअर्स बनवल्यात. यार गव्हर्नमेंट कुठेतरी डेव्हलप होतंय आणि लोकांना ते दिसत नाहीये. पर्यटनाला एवढं त्यांनी पुढं नेत आहेत की बापरे. काय मी आणखी खालती झालं तसं मला भारी वाटते. अरे माळशेज घाट तो आहे का समजत नाही, काय माहिती. चल गाडी चाल.
मी हरिश्चंद्रगडाची वाट बघतोय. कडक भारी. कडक ना रे. हाय 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 हाय. Awesome! What a feeling, bro! मस्त घाटामध्ये आहे ना या रस्त्यांवर किल्ले पुरंदर, मुरारबाजी देशपांडे, अजिंक्य तारा, सरसेनापती हंबीरराव मोहिते उर्फ हंबीरराव मोहिते आणि पुढे किल्ले गोंधळगड, किल्ले जंजिरा मुरुड. वाव जबरदस्त. गोवळकोंडा, किल्ले गोवळकोंडा, कोंडोजी फर्जन. हा हा हा. येसाजी कंक, हत्तीचं जे माळ कापले त्याचं ते. प्रतिपंद चंद्र लेख व विश्वर विश्ववंदित शहा सो शिवशेषा मुद्र भद्राय बराजते. प्रतिभेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं हे स्वराज्य ईश्वर चरणी समर्पित. किल्ले विशाळगड, शिवा काशीद. हा हा भारी रे. आणि हा किल्ले कुला सिंधुदुर्ग, भैरजी नाईक. दॅन किल्ले प्रतापगड, संभाजी कावजी, पावनखिंड, घोळखिंड, त्याच्यानं शिव बाजीप्रभू देशपांडे, किल्ले कोंढाणा, सुभेदार तानाजी मालुसरे. भारी. दॅन किल्ले पद्मदुर्ग आणि कान्होजी जेदे, किल्ले विजयगडदुर्ग, जिवा महाला, किल्ले रायगड आणि बहिर्जी नाईक. राजगड आहे ते बाबा. काहीतरी भारी भेटलं आयुष्यात बघण्यासारखं आहे. वाव. शंभूराजांची ही मुशिमुद्रा. प्रतापराव गुजर, सरनोबत नेताजी पालखर, कोंडोजी फर्जन. आणि हा माझ्या राजाचा किल्ला रायगड. आणि माळशेज घाटाचा हा व्ह्यू क्लास व्ह्यू आहे. भारी एकदम. जबरदस्त जबरदस्त. अजिंक्य तारा. जय शिव शंभो, जय हनुमान. व्यू तो बनता है ना बॉस. मराठी साहित्य मंडळ, कार पार्किंग, मोर्या गॅरेज. वाव मस्त बनवलं एकदम. लोकांना एक चुतेगिरी का करतात लोक समजतच नाही. यस आर आय लव कोण काय माहिती काय लिहिलंय त्याच्या या आईला. स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी आहे.
थांबा, आता थांबलं तर हरिश्चंद्रगड नेटवर्क नाही आहे. नो कनेक्शन अवेलेबल नॉट हियर, बट स्टील आय अज्युम की माझं नेट चालेल और चालतं आहे. समोर जो बघत आहात ना, एवढा एकदम मोठा भव्य दिव्य, काय काय बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे, सुचत नाही आहेत. हा हरिश्चंद्रगड आहे. वाट पाहत होतो ते आज बघायची. आता या गडावर जायचं आहे, पण यावर्षी कसं होईल विचार करतो या गडावरचा जायचा. मित्र पण रेडी आहेत. स्टेची ट्रेक करायचा विचार आहे, बघूयात काय होतं आहे. चला हरिश्चंद्रगडा, पुन्हा येतो तुझ्या असाच एकदा दर्शनाला. आणि माझी डोरुली एवढी काय क्लीन दिसते, वाटतं क्लीन नाही आहे ती, पण काळी भोर एवढी दिसते ना. माळशेज घाट हा भर उन्हाळ्यात हा हिरवागार आहे. तर विचार करा पावसाळ्यात का असेल, किती हिरवी झाडं आहेत. विचार करा तरी किती प्रकारची झाडं असतील आणि कोणत्या कोणत्या टाईप प्रकारची असतील आणि कोणते कोणते प्रकार दाखवतील ना. हे सह्याद्रीसारखाच विषय हा, म्हणजे पूर्ण न समजण्यासारखा काहीच नाही. आता प्रत्येकाचा कलर वेगळा आहे, प्रत्येकाची पानाची आकार कधी उन्हाळ्यात पूर्ण सुकलेली असतात, तर कधी त्यांना पानं मोठी असतात, पानं छोटी असतात. खूप 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 फरक आहे. पिशवी नसेल ना, हे कसे दिले, कसे दिले पिशवी आहे द्या. आणि लवकर खायला भेटतील माहिती नाही. वटपौर्णिमेच्या वेळी येतात, त्यांना मुंग्या पण लागल्यात, हे उकडलेले ना. गावाला गेलो ना की झाडावर चढून खायला मजा येते. काही कन्फर्म करायचं होतं, आपल्याला म्हणतात का. गोप्रोची बॅटरी डाऊन झालेली, तर मग थोडा थांबलो. म्हणजे मी लगेच चेंज करायला नाही घेतला, रस्ता क्रूज केला. मध्ये आपण हरवलेलो, साधारणतः 10-5 किलोमीटर मी आवे गेलेलो आणि त्यात नेटवर्क पण नाही आहे. सो कुठे जायचं होतं काय समजत नव्हतं. मी एका दादांना विचारलं आणि मग दादांनी मला सांगितलं की त्यांनी मला लेफ्ट म्हणजे जिथून टर्न घ्यायचा होता तिथं आणून सोडून दिला. थँक्यू त्यांना. आणि आता आपल्याला जवळपास 15-20 किलोमीटर स्ट्रेट जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. अजूनही नेटवर्क नाही आलं आहे, माहीत नाही येईल की नाही. लवकर जर नेटवर्क आलं तर बरं होईल, सिक्युअर वाटेल आणि रस्ता मस्त आहे. मगाशी पासून जो आपण बघतोय ना तो गोरखगडाचा परिसर आहे. पूर्ण गोरखगडाचे 2 सुळके वगैरे दिसतात. आणि हा म्हसे गाव ठाण्यामधला गोरखगड, म्हस्यावरून आतमध्ये जायचा रस्ता आहे. मला माहिती नव्हतं एक्झॅक्टली, आता नाव वाचलं तेव्हा लक्षात आलं. म्हणून तुम्हाला बराच वेळ विचार पण करत होतो की काय भारी वाटतं, किल्ल्यासारखं आहे. म्हसा 10 किलोमीटर नेटवर्क आला असेल का पता नाही.
होतं मुंबई साईडने म्हणजे पनवेलवरून, बट मी अनफॉर्च्युनेटली चाललो आहे कर्जत मार्गे. कर्जत म्हणजे खोपोली, अंतर साधारण सेमच आहे, पण मला इकडं नव्हतं जायचं. इकडे ऊन जास्त लागतो. माथेरान त्या बाजूला 27 किलोमीटर होता. आता काय नेटवर्क पण अजूनपर्यंत नेटवर्क नाही आहे. ते आता फक्त आलं म्हणजे 2Gचं नेटवर्क आलं आहे. 3G 4G गायबच आहे. 5Gचा संबंधच नाही. बघूयात तर काय करणार. आता गाडीला टेम्परेचर या रस्त्याला खूप आहे. आता सुरुवात झाली खराब रस्त्याची, काही समजत नाही. आत्तापर्यंत मजा केली, बट हे रस्ते आता असेच असंच आहे भाई, असंच आहे. आय 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 तो वाट लागणार. 2 तास दाखवतील ते 4 तास लागतील. त्यात धूळ असेल. शी बेकार रस्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मंदी झाली बघ बसलाय गो समुद्रात. वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा, न्याच्या दर्यामध्ये घोड. हा रांगला रस्ता. आय 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 पाहिजे 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 पहिले. हा बरं वाटला. हो गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी ना या वर्षी लवकर या. टेन्शन आलेलं आहे रस्ता बघून. असंच असेल तर फाटून हातात आली असती.